आज खूप दिवसानंतर नागपूरच्या टेकडी गणपतीला दर्शनासाठी गेली होती. पण त्याआधी इथे सकाळी सकाळी मस्त नाश्ता बनला होता. डोसे होते नाश्त्यामध्ये आणि मी मस्त माहेर पण एन्जॉय करते आहे. आरामात बसून खात आहे. इकडे अनायाला सुद्धा हवा होता म्हणून ती माझ्याजवळ येऊन उभी राहिली. आईची मस्त पूजा झाली इकडे. त्यानंतर आम्ही रेडी झालो. संध्याकाळी आज होता भावाचा बर्थडे, त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं म्हणून इकडे कपडे घ्यायला गेलो. त्यानंतर होतं अनायाचं वॅक्सिनेशन आणि ते द्यायसाठी गेलो, जे की 13.5 महिन्यांमध्ये होतं. आता अनाया 13.5 महिन्यांची झालेली आहे म्हणून मग नागपूरमध्येच यावेळी तिला वॅक्सिन दिलं. आणि आज डिनरमध्ये होतं माझं फेवरेट मसाले भात आणि कढी, तर मी पोट भरून खाल्लं. त्यानंतर मग आम्ही मस्त बर्थडे सेलिब्रेशन करायला घेतलं. येतानाच केक घेऊन आलो होतो आणि अनाया चक्क मामाजवळ बसून ते बघत होती की मम्मा अक्षरान कशी करते. त्यानंतर मस्त केक कटिंग वगैरे झालं. सगळ्यांनी त्याला केक भरवला आणि बर्थडेच्या खूप साऱ्या विशेष सुद्धा दिल्या आणि दिवसाचा शेवट मग आमच्या वॉकनेच होतो. आम्ही सगळे मस्त वॉकला निघालो. इथे वॉक करून आल्यावर मामीसोबत अनायाची खूप मस्ती चाललेली असते आणि सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ही छोटी मुलगी कोण. तर तुम्ही माझे यूट्यूबचे ब्लॉग्स बघा, तुम्हाला सगळं डिटेलमध्ये कळेल. नागपूरचे सगळे ब्लॉग्स यूट्यूबवर टाकलेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.